ठाके, सन्माननीय देवरावजी लांडे, सन्माननीय शामरावजी, आदरणीय भाऊसाहेब फिरोजभाई असतील, सन्माननीय ढोले साहेब उपस्थित आहेत, उपस्थित आदरणीय तालदे साहेब आहेत, प्रकाशजी तालदे, रमेशजी आंडे, आमचे मित्र आदरणीय कबड्डी साहेब, उपस्थित सर्व सन्मान्य तुषारजी आहे, गणेशराव आहेत, तरी आमच्या सगळे आहेत, उपस्थित पत्रकार बंधू, विविध असलेले स्तरावरचे आमचे सर्व अधिकारी, प्रशासनातले सर्व पदाधिकारी अधिकारी, उपस्थित सर्व कार्यकर्ते, शिवभक्त आणि विविध संस्था ज्या शिवव्यवस्थेशी निगडीत आहेत अशा सर्व संस्था, त्यांचं काय नाव मॅडम? पवार मॅडम. बरं, पवारांचा बोलवाला आहे अक्षरांचा पवार. आपल्या सर्वांचं डिवाइस मी तपासलेत, आपले सन्मान्य सर्व फॉरेस्ट असेल आणि महसूल असेल आणि सर्व या शिवकार्यामध्ये उतरले आमचे सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशन उपस्थित करतो. मी थोडंसं मला थोडी काही आहे म्हणून मी आमदारांची परवानगी घेतली, त्याच्या काळात बोलणं थोडी अडचण माझी. सचिनराव आपलं सर्व असतं गरीबे साहेब आहे. खरं तर माझी सूचना आपल्याला देऊन मी जाणार आहे. शिवजयंतीच्यासाठी आपण सर्वच मंडळी आपापली जबाबदारी घेऊन काम करताय. अनेक वर्षांचा आपला प्रघात आहे, अनेक वर्षाची आपली पद्धत आहे, त्या पद्धतीप्रमाणे आपण प्रत्येक जण सहभाग नोंदवतो. पार्किंग असेल, लोकांचं शौचालय असेल, पिण्याचं पाणी असेल, मूलभूत गरजा ज्या आहेत चौधर साहेब, ते माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं. त्याच्यातून आपण सगळे मंडळी अनेक वर्ष प्रॅक्टिस करून काम करतोय. बऱ्याचशा गोष्टी आपण रेडीमेड शौचालयाच्या उभ्या करतोय आणि सर्वांच्याच शिवभक्तांचं आपण काम करतोय. मग त्या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था असेल किंवा काही ठिकाणी अंधार आहे, तिथे सुद्धा आपण सगळी मोठी काळजी घेतोय. एकच फक्त मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्रातून येणारे आमदार साहेब हे सगळे शिवभक्त आहेत. या शिवभक्तांना मागच्या वेळेला आदरणीय छत्रपतीचे महाराज संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री व्यासपीठ असताना, दोन्ही उपमुख्यमंत्री असताना, आम्ही सगळे मंडळी असताना शिवभक्तामध्ये बसणं पसंत केलं आणि त्यांनी कोणी तक्रार केली की VIP प्रोटोकॉल आपण सर्वांनी वर्ष मॅडम कमी केले पाहिजे आणि लोकांच्या अडचणीमध्ये आपण जी काही वाढ केली, 7-7, 8-8 तास लोक जे मीटिंगला राहतात खाली, तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी आपण मुभा केली पाहिजे, मोकळी केली पाहिजे, केवळ त्याच्यामध्ये पुनर्विचार व्हायला पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये माझा DSP साहेबांचं 20 मिनिटं फोनवर बोलणं जातं, माझा आणि राजे देशमुखांचा फोन झाला. आता खरं तर कलेक्टर आपले बदलले, पूर्वी आपले ते प्रांत होते, ते आता कलेक्टर झाले. पण ठीक आहे, आपण सर्व जाणकार मंडळी, आपण सगळी मंडळी एकत्र काम करणार आहोत. मी आपल्याला सांगतो, थोडी माझी सूचना माझा विनंती प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांनी आपण सगळे मंडळी काम करणार आहोत. आपण ते लवकर ते थांबवतो सगळ्यांना खाली, ते न करता चौधर साहेब माझी विनंती आहे, आपण डिवाइस आपल्या हातावर मोठी जबाबदारी आहे. राज्यातले आणि जिल्ह्यातले पोलीस तिथे येतात त्या दिवशी, नेमक्या अशी निर्णय होती का ती माणसं बरीचशी स्थानिक मंडळी ओळखत नाही. कधी काही त्या सूचना होतात, त्या सूचनांचा कधी कधी आदर होतो, कधी कधी अनादर सुद्धा होतो. मी झालं, अब्दुल शेख झालं आणि आता म्हणजे संतोष दादा असेल, आशाताई असेल, माऊलीशेठ खटवले असतील, आपण जी सगळी विविध क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक पक्षाची मंडळी आहोत, किंवा आमचा मकरंद असेल मनसेकडून, RPIचे काही मंडळी असतील, वंचित काही असतील, मुस्लिम बांधव असतील, या सगळ्यांनी स्थानिक लेवलला जो प्रोटोकॉल आपण देणार, ज्याला जे काही पासेस देणार आहे, हे पासेस अतिशय एकतर गांभीर्याने द्या की जी लोक वर कुठलाही विषय न घेता, कारण शिवजयंती छत्रपती शिवरायांचा आनंदोत्सव करण्यासाठी त्या दिवशी आपल्याला जे काही मांडणं करायचं आहे, भांडण करायचं आहे, भांडणासाठी आपल्याला आझाद मैदान आहे, आपल्याला मंत्रालय आहे, आपल्याला सर्व प्रशासन शासन समोर आहे. या दिवशी दरवर्षीप्रमाणे आपली शिवजयंती ही शिवजयंती सारखी साध्य व्हायला पाहिजे. तिथे कुठलेही तक्रार, कुठलेही बाधा, कुणाचं म्हणणं मांडायला
ते व्यासपीठ नाही, जेणेकरून आपल्या तालुक्याची प्रतवारी कमी होते. VIP देणं आणि त्या दिवशी त्यांनी येऊन आपल्या शिवरायांच्या भूमीमध्ये येऊन मानवंदना देणं, साहेब एवढंच आपल्या सर्वांना अपेक्षित आहे. मानवंदना आली पाहिजे, शासकीय प्रोटोकॉल आले पाहिजे, शिवभक्तांचं दर्शन व्हायला पाहिजे आणि दिवाळी सारखा आनंद आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे. ती शिवजयंती आपली. मग 12 महिने आपण बांधतोच ना सगळ्या विविध विषयावर, तर ते पासेस देताना मात्र आपण काळजी घ्या. मागच्या वेळेला ते पासेस दिल्यानंतर काही बऱ्याचशा वेळेला काही लोकांवर आग्रह करून लोक वर आली आणि मग आपल्याला भर सभेमध्ये त्या लोकांना ताब्यात घ्यावं लागलं. मला असं वाटतं ही बाब सुद्धा आपण तालुक्याचा विचार करताना फार गंभीर आहे. आपल्याला ती जपली पाहिजे. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सगळे मंडळी आहोतच. कामगार असेल, अंगणवाडी सेविका असेल, इतर क्षेत्रात काम करणारे सगळे मंडळी असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असेल, मागण्या तर आहेच, राहणार. ही लोकशाही आहे, मागण्या ह्या कराव्याच लागणार. पण मला असं वाटतं शिवजयंतीची वरची जागा हे त्याच्यासाठी जे व्यासपीठ नाही, आपण त्या व्यासपीठाचा शिवरायांचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे आणि तिथे आपण सर्वांनी मात्र ती नैतिकता सर्वांनी जपली पाहिजे. राहिला विषय तिथे जाणाऱ्या शिवभक्तांचा. शिवभक्तांसाठी चौधर साहेब माझी विशेष सूचना विनंती आहे, बसलेले आहे. खालून आपण जर गेलो तर सगळे दरवाजे लागतात, ते सगळे शिवभक्तांसाठी ओपन ठेवा. शिवाई देवीपर्यंत जायला येताही कुणाला तुम्ही मज्जाव करू नका. शिवाई देवीपर्यंत जाऊ द्या, पण वरती जो अंबरखाना आहे सगळ्यात शेवटी वर, त्या अंबरखानाला तुम्हाला चारही बाजूने सर्वात जास्त फोर्स वापरावा लागेल. ज्यावेळेला हेलिकॉप्टरचा वर आवाज येईल त्यावेळेला शिवभक्तांकडे तिकडे जायचं जे आहे कुठं, म्हणजे आपण जे म्हणतो ना बाल शिवाजीचे ठिकाण आहे, शिवकुंज आहे. इकडे जाताना पत्रकार साहेबांना माझी विनंती आहे, संदीपजी साहेब तुम्ही आज सगळी मंडळी आपणच आपला बोलबाला ठेवला पाहिजे, आपणच आपली ताकद वाढवून ठेवली पाहिजे. सर्वांना आपण हात दिला पाहिजे. सगळ्यांना वरपर येऊ द्या. अंबरखान्याच्या शेजारी खूप मोठी जागा आहे बसायला, सावली देखील आहे, तिथपर्यंत येऊ द्या. पण तिथे आल्यानंतर मात्र फक्त 1 तासासाठी फक्त ब्रेक ठेवा, 1 तासासाठी सगळा होल्ड ठेवा. म्हणजे जर आपण जर त्यांना 7-8 तास जर खाली वेगळं ठेवलं नाही तर वर जो भडका वरतो ना दर वेळेला दरवर्षी, तर त्याच्यासाठी आपल्याला सुंदर नियोजन होईल. आणि मग या वर्षीपासून ती शिस्त लागून जाईल, खूप चांगलं नियोजन होऊन जाईल. कुणाच्यावर चक्का राहणार नाही, ना शासनावर, ना प्रशासनावर, ना मुख्यमंत्र्यांवर, ना गृहमंत्र्यांवर, ना कुठल्या अधिकाऱ्यांवर. शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आपण सर्वांनी वरती शिवाई मातेचं दर्शन आणू नये आणि शिवाई मातेचं वरचं दर्शन सुद्धा हेलिकॉप्टर ज्या वेळेला लँड होईल खाली येईल त्यावेळेला ते बंद करावं. कारण वरती मराठा महासंघाचा कार्यक्रम आणि मानवंदना आणि तो सगळा कार्यक्रम हार्डली 45 मिनिटाचा आहे. 52 तासासाठी आपण लोकांना अंबरखान्यात थांबून ठेवूया आणि मग बाकीच्या ज्यांना जायचं शिवकुंजावर त्याच्यानंतर मुख्यमंत्री लगेच गेले की फक्त 45 मिनिटाचा महाराष्ट्राला होल्ड करायला आपण फक्त लावूया, त्याच्यापेक्षा अधिकचा लावू नये अशी मी विनंती आपल्या सर्वांना करतो. बाकी जास्त काही मी न बोलता आपल्या सर्वांना उद्याच्या शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. सुंदर असे शिवजयंतीचं नियोजन आपण सर्वांनी मिळून करूया. आपले राजे आहेत, सर्वांचे राजे. राजे हे कुठल्या जाती धर्मात वाटले गेले नाहीत आणि जाती धर्मांना ज्यांनी एकत्र केले ते छत्रपती शिवराय होते. मग छत्रपती शिवरायांसाठी आपण सर्वांनी योगदान देऊया. एकजुटीच्या जोरावर शिवजन्मभूमीचा छत्रपती शिवरायांचा असलेला हा जन्मदिवस आपण मोठा थाटामाटात साजरा करूया. एवढंच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि आमदार साहेब आपण आज प्रशासन आहे, आपण सगळी मंडळी सुंदर कार्यक्रम करूया एवढा विश्वास व्यक्त करतो. शिवभक्तांना विनंती करतो आपण सर्वांनी सहकार्य करा. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही सगळी शासन प्रशासन रुजू आहोत. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र, जय शिवराय. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.